वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। मुंबईमधील अतिशय महत्त्वाकांक्षी असा बीडीडी प्रकल्प हा नव्या वादात अडकलेला आहे। या प्रकल्पातील बाधितांना आरक्षित करण्यात आलेली घरं ही अचानक दुसऱ्या प्रकल्प बाधितांना देण्यात आलेली आहेत आणि त्यामुळे रहिवासी राहती घरं सोडायला तयार नाही आहेत। तर दुसरीकडे जिथे अजून जमिनीवरती खोदकामच सुरू आहे तिथे म्हाडानं मालकी हक्कांनी मिळणाऱ्या घरांसाठी लॉटरी काढलेली आहे। अजून अस्तित्वात नसलेल्या इमारतींची काढलेली ही लॉटरी लोकांना मान्य नाही। म्हाडाच्या इतिहासामध्ये असा प्रकार पहिल्यांदाच झाल्यानं नागरिक संभ्रमात आहेत की नेमके हे चाललंय तरी काय। या नागरिकांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी। मुंबईच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे मुंबईतल्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा प्रकल्प। हा प्रकल्प खरं तर आता खूप वेगवान गतीनं सुरू झालेला आहे। आपण मुंबईच्या वरळी बीडीडी चाळीमध्ये आलो आहोत। इथून माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकतात की प्रकल्पाचं काम सुरू झालेलं आहे। रहिवाशांसाठी जी इमारत बांधायची आहे त्या इमारतीचं बांधकाम इथं सुरू आहे आणि ते प्रगतीपथावर सुद्धा आहे। इथं काय झालं आहे नेमकं 32 आणि 33चा प्रॉब्लेम तो आपण जाणून घेऊया। मला सांगा 32 आणि 33ला खरं तर 7-8 दिवसामध्ये घरं रिकामी करायला सांगितली होती। आता नेमकी अडचण काय झाली? आता त्यांची अडचण असेल सगळ्यात पहिलं म्हणजे आम्हाला इथे बाजूला असलेल्या सेंच्युरी येथील संक्रमण शिबिरामध्ये आमचं न्यायचं सगळं ठरलं होतं। टॉवरची अलॉटमेंट झाली, इतर बिल्डिंगची पण जी अलॉटमेंट झाली तर ते दोन्ही टॉवरची अलॉटमेंट आणि संक्रमण शिबिरातली अलॉटमेंट एकाच वेळी दिली गेली। आम्हाला टॉवरची अगोदर दिली आणि 2-4 दिवसामध्ये संक्रमण शिबिराची देणार होते, पण मध्येच काहीतरी सूत्र हल्ली आणि आमच्या हक्काची त्याला जे संक्रमण शिबिरामध्ये देणार होते सेंच्युरी येथील ते त्यांनी रद्द केलं आणि आम्हाला आता अजून ती अलॉटमेंट मिळालेली नाही आहे। आता ही जर आता आम्हाला लवकरात लवकर मिळाली नाही तर येणाऱ्या 2-3 महिन्यात मुलांच्या परीक्षा आहेत। आमच्या मुलांच्या शाळा सगळ्या इकडे आजूबाजूला आहेत। त्या आम्ही संक्रमण शिबिर होताना तिथे जाताना आम्ही तयारी कशी करायची? एक आमची मानसिकता तयार झाली होती की आपण तिथे जायचंय। काही जणांनी बऱ्यापैकी आपलं सामान कसं लावायचं कसं नाही इथपासून सगळा विचार केलेला। मग असं नेमकं काय झालं, कुठून प्रेशर आलं, कोणी काय सांगितलं की आमचं काम त्यांनी थांबवून दिलं आणि आम्हाला आता ते तिथून काहीच कुठलाही म्हाडाचा अधिकारी काही आमच्याकडे येऊन बोलत नाहीये, आमच्याशी भाषण पण करत नाहीये। करतो करून त्यांनी आज आम्हाला इथपर्यंत थांबवून ठेवलं आणि अचानक जर आम्हाला त्यांनी सांगितलं इकडे जा तिकडे जा तर आम्ही जाणार नाहीये हे आमचं ठाम आहे। लोकांनी आम्हाला अजून जर संक्रमण शिबिरमध्ये दिलेलंच नाहीये तर ह्या लोकांनी अगोदर म्हाडाच्या ह्या लॉटरी काढल्याच कशा, कुठच्या बेसवर काढल्या? आम्ही इथून हल्लेलोच नाहीये तर तुम्ही अगोदरच आम्हाला लॉटरी काढून कशा सांगताय तुम्हाला या फ्लोअरला आहे या बिल्डिंगमध्ये अजून बांधकाम नाही झालंय, मग तुम्ही असं कसं अलाव करू शकता? आम्हाला अगोदरच आमचं ट्रान्सफर करायचं तुम्ही देत नाहीये, केलेलं होतं ते तुम्ही कॅन्सल केलंय। या सगळ्या रहिवाशांचा जो अडचणीचा मुद्दा झालाय तो शासनानं लवकरात लवकर सोडवावा अशीच अपेक्षा या नागरिकांकडून व्यक्त होते। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज